मी माझ्या विचारात हे पत्रक वाटत आहे। आम्हाला गल्लीतला इतका महिलांचा प्रतिसाद मिळत आहे। महिलांनी आम्हाला माझी स्तुती केलेली आहे। माझी स्तुती न करता मी हे पत्रक जनतेपर्यंत पोहोचवायचं काम केलो आणि महिलांनी इतकं सुंदर आम्हाला सांगितलंय, खरोखर तुम्ही चांगलं काम करत आहात आणि असंच तुम्ही या डॉल्बी मुक्त झालं पाहिजेत। आम्ही आमच्या गल्लीमध्ये काही कार्यकर्ते डॉल्बीसाठी पैसा गोळा करतात आणि डॉल्बी लावणार म्हणतात, पण यावेळेला त्यांनी महिलांनी विरोध केलेला आहे की शिवाजी महाराजांना पाहिजे तुम्ही आमची देणगी घेऊन जावा, पण डॉल्बीला आम्ही देऊ शकत नाही असं एकेकांच्या तोंडातनं भाष्य आम्हाला ऐकायला मिळतंय। आणि महिलांनी आम्हाला सांगितले की तुम्ही जे कार्य करत आहात ह्याच कार्याची तुम्हाला नक्की डॉल्बी मुक्त होणार आणि यामध्ये तीळ मध्ये शंका नाही। आणि दुसरी म्हणजे काय की महिलांना इतकं बघण्याचा आवड आहे आणि जे देखावे पाहण्यासाठी येतात, आपल्या काकेत मुलं घेऊन आपल्या त्यांच्या फॅमिली सोबत येतात, त्यांना हा देखाव पाहण्यासाठी मिळत नाही। यासाठी त्यांनी भरपूर नाराजी मला माझ्यासमोर सांगितलेली आहे। यावेळेला नाराजी न करतेवेळी मंडळांनी सहकार्य करावं आणि त्यांना हे देखावे पाहण्यासाठी सहकार्य करावं। आज जो 1 तारखेला शिवजयंती उत्सव रथगाडे तयार करून आमच्या गल्लीतल्या सहयोग मंडळ या देखावा सादर करतात। शिवाजी महाराजांचं चरित्र, शिवाजी महाराजांची गाथा अशा अनेक माध्यमातून अनेक वेगवेगळ्या प्रकारचे गाडे सादर करतात। त्या सादर करण्यामध्ये बेळगाव मधील, कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोव्यातले अनेक लोक हे देखावा पाहण्यासाठी या बेळगाव नगरीत येतात आणि पुऱ्या भारतामध्ये एकमेव असं बेळगाव मध्ये हा शिवजयंती साजरा केला जातो। त्या शिवजयंतीमध्ये अनेक हलते देखावे पाहण्यासाठी इथं सगळे नागरिक येतात। त्यासाठी आम्ही या डॉल्बीच्या म्हणजे आवाजाने ह्या देखाव्यातले दृश्य काय आहे आणि काय नाही त्याचं ते जे भाषण करतात की त्याच्यामध्ये बोध मिळतो तो आपल्यापर्यंत पोहोचत नाही। आणि त्यासाठी आम्ही यावेळेला फक्त शिवजयंतीमध्ये कोणीही डॉल्बी लावू नये, कारण डॉल्बी लावल्यामुळे आम्हाला जो शिवाजी महाराजांची गाथा, शिवाजी महाराजांचे चरित्र, शिवाजी महाराजांचे युद्ध कशा प्रकारे केले याची जी माहिती आम्हाला या जनतेपर्यंत पोहोचली जाते, या युवा पिढीला समजली जाते। या महिला आमच्या अनेक समाजातील लोक या गाड्या पाहण्यासाठी, हे देखाव पाहण्यासाठी येतात आणि अशांना सुद्धा त्यांची निराशा होऊन जावं लागतंय। त्यासाठी आम्ही युवक मंडळाला विनंती करतो की यावेळेला तुम्ही शिवजयंतीला तेवढंच तुम्ही जे प्रत्यक्ष देखावा दाखवता आणि प्रत्यक्ष हे करता, त्याच्यामध्ये आपण जसे शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीच्या लोकांना घेऊन स्वराज स्थापन केलं, रयतेचे राज म्हणलं, ते रयतेचे राज आम्ही जर डॉल्बी मुक्त करत राहिलो तर त्याचा उपयोग होणार नाही। त्यासाठी शिवाजी महाराजांचं जे चरित्र गाथा, जे काय त्यांनी पराक्रमाची, वीरांची जी फौज थांबवली आणि हे याच्यामध्ये देशामध्ये शिवाजी महाराजांचं नाव लौकिक झालं, त्याचपर्यंत माने आम्ही एवढं सांगतो ही डॉल्बी मुक्त झाली पाहिजेत आणि कृपया करून मंडळाने डॉल्बी लावू नये हीच माझी आज आम्हाला